दरम्यान या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेनं चर्चांसाठी पुढाकार घेतल्याची माहिती मिळतेय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका बड्या नेत्यानं मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची भेट घेतल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज्या नेत्याला जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांनी ही भेट घेतल्याचं कळतंय। काँग्रेसला सोबत ठेवून महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ते ठाम आहेत आणि त्यासाठी आपली फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल असा युक्तिवाद ते करतात। इतकंच नाही तर भाजपला प्रत्युत्तर द्यायचं झालं तर विरोधकांची एकजूट राहणं फार महत्त्वाचं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे काँग्रेसचे राज्य प्रभारी चेन्निथला यांनी मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड आणि मुंबईतल्या इतर नेत्यांसोबत बैठक घेऊन आपला निर्णय स्पष्ट कळवला तरी उद्धव ठाकरे दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी संपर्क साधणार असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत जागा वाटपाची जबाबदारी दिलेल्या एका नेत्याला पुन्हा वर्षा गायकवाड यांच्याशी त्यांनी चर्चा केली आहे असंही सूत्र सांगतायत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या घडामोडींसंदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, हे सगळं त्रिकूट जमून यावं, काँग्रेसनं सुद्धा सोबत राहावं आणि राज ठाकरेंचा हात सुद्धा सोडू नये यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय प्रयत्न केले जात आहेत, कोण पुढाकार घेत आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं लोकसभेमध्ये ज्या प्रकारे रणनीती आखली होती की सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढवायची, तीच रणनीती विधानसभेमध्ये सुद्धा मुंबईत आखलेली आपल्याला पाहायला मिळाली। आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर महायुती म्हणून सर्व पक्ष एकत्रित असतील तर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित राहावं, त्यासोबतच मनसे सुद्धा सोबत असावी असं ठाकरेंच्या शिवसेनेला वाटतं आणि त्यासाठीचे प्रयत्न हे ठाकरेंच्या शिवसेनेने केतात। कारण मताचं विभाजन होऊ नये यासाठीचे हे प्रयत्न आहेत। कारण काँग्रेसने मुंबई काँग्रेस स्वबळाचा नारा दिलेला असताना तशा प्रकारची तयारी मुंबई काँग्रेसकडनं केला जाईल। उद्धव ठाकरे स्वतः प्रयत्न करतील की एकत्रित ही वज्रमुठ अधिक घट्ट व्हावी आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या विरोधात एकत्रित येऊन निवडणूक लढता येईल। आणि त्यासाठी ज्या नेत्याला खरं तर जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी दिली आहे त्यातील एक नेता मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना भेटला असल्याचं कळतंय आणि त्यामध्येच या सगळ्या संदर्भात चर्चा केल्याचं कळतंय। येत्या काळामध्ये उद्धव ठाकरे स्वतः मध्यस्थी करतील आणि दिल्लीतील हायकमांडशी ते चर्चा करतील किंवा दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा करून यावर काय पर्याय निघतो याकडे ते बघतील आणि त्यामुळेच काँग्रेस सोबत बरोबर आहे। त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये जी दरी निर्माण झाली आहे ती उद्धव ठाकरे कशी सांधणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। वेदांत, अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।